नाही का मला काय कोण बायको देत नाही? अहो तुम्हाला कोण देत होतं बायको? कोण मी देत होतं? म्हणून आणली तुमच्यापाशी. नाश्ता भात माझ्या पदरात टाकला, आई बापाने माझं वाटोळे केलं. अगं ही इतकी किर माझ्या घरात घातली, मी म्हणून तुला नांदवली. तुझीच आई माझ्या बापाकडं रातची यायची. कशाला? पुरीचं लग्न जमवाव माझ्या पोरा संग. असं व्हय? बघ 12 भानगडी सांगू नको, मी दुसरं लग्न करणार. पुरुषांपेक्षा बायका जास्त हुशार असतात. कोण म्हणतं असं? मी म्हणते आम्ही हुशार आहे. हुशार आहे? हो. चल तुझी हुशारी आता कळल. कसं? समज तू आंधळी आहेस, ठेव डोळ्यावर हात. असं. हा, तू आंधळी आणि तुला तहान लागली, हा. पाणी कसं मागशील? वा वा वा. समजा तुला भूक लागली, जेवायला कसं मागशील? वा वा वा. बावळट, तू आंधळीस, मुकी नाहीस. होय, माझ्यासोबत लग्न कर की. तुला सरकारी नोकरी आहे का? तुझा भाऊ म्हणजे रोज रस्त्याच्या कडेचे खड्डे खांदायला जातोय आणि तुला सरकारी नोकरदार पाहिजे होय? अभी मजा आएगा ना भिडो. हो, तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला फोन करत जाऊ नका म्हणून? प्रत्येक वेळेस सांगत बसू का? अजिबात फोन करायला नाही मला. माझा सोन्यासारखा संसार चालू आहे. माझ्या सोन्यासारख्या संसारात मिठाचा खडा टाकायचं काम करताय तुम्ही. ए बाई, कोण आहेस तू? कशाला फोन करतेस माझ्या नवऱ्याला? किती वेळा सांगितले त्यांनी फोन करू नका म्हणून? तू जर परत फोन केलीस तुझं तांगडच तोडून टाकते बघ. कोणाचा फोन होता? तुझ्या आईचा. बरं झालं तू माझ्या मनातलं बोललीस. एवढ्या वर्ष झालं मी बोलायचं बोलायचं म्हणत होतो, पण माझं धाडसच होत नव्हतं तांगडं मोडायचं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अरे त्याच्या आईला ही कशी. दिदे आलीस का? होय, आई वडिलांचं घर म्हणल्यावर येणारच की. बरोबर, जाणार आहेस का? बाबा, मला आत्ताच्या आता प्रॉपर्टी निम्मी वाटणी पाहिजे. अगं दिदी एवढं कशाला म्हणावं घ्यायला लागल्या? तुझंच घर आहे, 1 महिनाभर राहा. आलो मी चिकन घेऊन. हा, चिकन नाही मटन घेऊन ये. बरोबर, लवकर ये. राहिलेले 700 रुपये त्याची बी वाट लागणार आज. कशाला आल्या काय माहिती. अहो तुम्ही दारूत खूप पैसे वाया घालवताय, बंद करा आता. तू पण ब्युटी पार्लरला 5-5 हजार रुपये खर्च करतेस की, त्याचं काय? अहो ते तर मी तुम्हाला सुंदर दिसावी म्हणून करते. तू पण मला सुंदर दिसावीस म्हणूनच पितोय मी. किती मोठे मोठे स्वप्न बघितलं होतं, हे करू ते करू, पण तुझ्यासोबत लग्न करून तिळभर सुद्धा फायदा झाला नाही. कसं फायदा झाला नाही? काय फायदा झालाय? माझ्या नावचं 5 किलो राशन मिळतंय की. कसं गिळताय भात गटा गटा गटा. परत दारू पिऊन आलात? टाइम बघा काय झालाय. 12ला 5 कमी आहेत. अजून ढोसा दारू. आता 7 वाजलेत आणि तुम्हाला 12ला 5 कमी दिसालेत. मग 12ला 5 कमी म्हणजे किती झालं? आई फोन आलाय बघ. कुणाचा? पंचायतचा. कोण पंचायत? मावशी. आले? हो. काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर, त्यांना डॉक्टरच कुणी केलं तेच मला काही कळाना. काय झालं? वेळ आहे का काय ते? हा. मी गेलो त्यांच्याकडे, तपासलं, मी त्यांना सांगितलं हा. का मला रात्रीची टेन्शनमुळे झोप येत नाही. बर. मला काय म्हणतात माहिती का? काय? टेन्शन घेऊन कशाला झोपता? अहो डॉक्टर बरोबरच बोलले का नाही? टेन्शन घेऊन कशाला झोपायचं? सीमा, हा. मला तुझी सवय झालेली, तुझ्याशिवाय मला कशी झोप येईल? बघतीस काय? हा, चल निघ इथून. काम नको काय नको करायला, भाजलंय मला. आज मी तुटूस तर नटली. तुम्ही मला डोळं फाटूस तर बघायचं, पापणी सुद्धा खाली पाडायची नाही, माझ्याकडे बघत बसायचं. आज फोन मध्ये जर बया बघत बसला तर डोळं उपशीन
आणि गोटे खेळत बशीन. कळलं का? अहो कळलं का नाही? काय माणूस आहे? सोनूची मम्मी, घड्याळीला किती काटे राहते? 3. अहो 1 घंटा काटा, 1 मिनिट काटा आणि 1 सेकंद काटा. तर याच्यातला बिनकामाचा काटा कोणता आहे की तो काढून बी टाकला तर काही फरक पडणार नाही? म्या जर तुला सांगितलं की 1 काटा काढून टाक तर तू कोणता काटा काढशील? मी तर सोनूश पप्पा घंटा काटाच काढीन. काऊन? अहो तो लय आहे ती सोनूश पप्पा. अहो 10 ऊन 11 वर जायला 1 घंटा लावतो, 1 घंटा आणि सेकंड काटा पहा बरं कसा तुरु 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 पळतो. म्हणून त्याची तब्येत बी पहा कशी बारीक आहे. आणि ह्यो मिनिट काटा पहा, ह्यो बी थोडाफार चालतोच ना, हा. त्याची तब्येत मीडियम आहे. आणि ह्यो काटा पहा तुम्ही, ह्यो आहे दिन सोनूश पप्पा म्हणून ह्यो जाड झाला. तर मी ह्यो घंटा काटाच काढून टाकणार आहे. सुनी सुनी, अगं बोल ना का गेलीस? तोंड का फुगविलेस? अगं बोल की. अगं तोंड का चार्जिंगला लावलेस का काय म्हणाव? तुम्हाला माहितीये काय काय ग? बायकोला खुश कसं ठेवलं जातं? कोणाच्या? अहो आमच्या ऑफिसची ट्रिप जाणार आहे आग्र्याला. मी जाऊ का? हो जा की. आम्ही तिथे जगातला सगळ्यात मोठा पागलखाना पाहणार आहोत. तुम्ही कधी पाहिलाय पागलखाना? हो, एकदा वरात घेऊन गेलो होतो. महाराज गोरी बायको करावं का काळी बायको करावं? गुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी आणती. काय उगवते बायको होय ग, तुला पोहता येते? नाही. काय तू पण, अगं कुत्र्यांना पण पोहता येते. तुम्हाला येते काय? हा मग तुमच्यात आणि कुत्र्यात काय फरक राहिला? का आता माझा पण उखाणा आहे का? ज्वारीचं पोतं 100 किलो भरलं, नंतर सुईनी उसवलं, माझ्या बायकोने मला पावडर लावून फसवलं. हे घ्या विष. तुला येड बिल लागलं का काय? मला 10,000 रुपये पाहिजे, साडी घ्यायची आहे. इथं विष. हो कुठं चाललेत? बाहेर चाललोय. अजिबात कुठं जायचं नाही. आज घरी बसायचं. तुम्हाला माझी शपथ आहे. ठीक आहे नाही जात. ठीक आहे नाही जात. असं पण तुझ्या आईचा फोन आला, 2 तास झालं स्टँडवर उभी तुझी आई. म्हणले जावय मला घ्यायला या. हो ऐका ना, शपथ मोडली. जा ना तिला घ्यायला. नाही बाई तुझी शपथ नसतोय मोडत मी. अहो पण मी सांगितले मोडायला. जा ना प्लीज. नाही नाही, एकदा तुझी शपथ दिली म्हणजे दिली. मी नाही जात आता. असं पण मला जायचं नव्हतं, बरं झालं शपथ दिलीस. अहो बाकीचे नवरे बघा बायकोची किती कदर करते, किती बायकोला गोडगोड गोडगोड बोलते, आणि इथं तुम्ही छोट्या छोट्या कारणावरून तोंड फुगवून बसते. अहो अशी गप्प काय बसले? बोला ना काहीतरी गोड. अहो मोठ्यानं बोलायला लाज वाटत असेल तर माझ्या कानात काहीतरी गोड बोला. गोड गुलाबजामुन. हे गोड आहे का? हे गोड आहे का? गोड आहे का हे? थांब. साखर. कुठं डोकं लावते? चांगलंच गोड बोललो ना. अजून गोड. गुळ राहिला वाटतं. हो मला खरं खरं सांगा, तुम्हाला लग्नाच्या आधी किती गर्लफ्रेंड होत्या? एक पण नव्हती. तुम्हाला खोटं बोलून काय भेटलं? तू तोंड उघड, जीभ काढ, सगळं तर ठीक आहे, मग बायको पुढे का नाही चालत? हे बायको उठ चल, ते खरकटे भांडे घात जा. मस्त आयत बसलीस, उठ चल लाग कामाला. वय रे भाड्या, लग्नाच्या आधी बोललास ना राणी सारखं ठेवीन, आता नोकरीन बनवलास मला, तुला बघून घेईल. माझ्या नवऱ्याचं बी भाजलं, मी याच्यासोबत लग्न करून फसले. मी सासरी बघितली होती, मला सगळं आयत मिळेल वाटलं, बघते तर काय मलाच इथं नोकरासारखं राहावं लागतं. तुम्हाला एक सांगू का भावांनो,
माझ्या नवऱ्याचं माझ्यावर लय प्रेम आहे. माझा नवरा माझ्यासाठी काय पण करू शकतोय, पण माझे नखरे बघितलं तर दिवसातनं 4दा मार खायचे आहेत. तुम्हाला माझा राग जास्त आवडतो की माझी शांतता? तुझा राग. अहो असं कस काय हो? कारण तुला राग आला की तू मला घराबाहेर काढतेस, मग मी मित्रांना भेटायला मोकळा होतो. तुम्हाला झाडावर चढता येत का? नाही ना. तुमच्यापेक्षा तर माकड बरा मग. तर तुला येतं का झाडावर चढता? हो मग. मग तुझ्यात आणि माकडात काय फरक? ऐक ना, तू जर माझं एक काम केलं का तुला मी 1 लाख रुपये देतो. आय्यो खरंच? थांबा थांबा, 1च मिनिटात मी आले. ग मम्मा, ते म्हणले तर की माझं एक काम केलं ना तर मी तुला 1 लाख रुपये देईन म्हणून. आधी त्यांना विचार काम काय आहे ती. हो बरोबर विचारते, थांब. काय काम आहे हो नेमकं? मला 3 लाख रुपये पाहिजे. 10 रुपये तुमच्या हातावर कोण टेकवत नाही. एवढं कसं तुम्ही दळींदर आहे व? तुम्हाला कोण ओळखतंय का नाही? मी तुला लग्नाआधीच सगळं सांगितलं होतं. माझ्या जीवनात तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. तूच म्हणली चालतंय की. जाळ झाला तुमच्या असल्या जिंदगीचा. आडीनडीला तर कुणाची ओळख ठेवा. मला 1 ग्लास पाणी आण. का तुमच्या हाताला काय रोग फुटलाय का? जावा स्वतः घेऊन प्या. ए नवऱ्याला उलट बोलतीस काय? काय झालं सुनी, एवढं काय अर्जंट बोलवलीस? मला तुला एक चांगली बातमी सांगायचं आहे आणि एक वाईट बातमी सांगायचं आहे. सांग. मला तुझ्यासोबत ब्रेकअप करायचा आहे. होय का? मग आता वाईट बातमी सांग. होय व, त्या शेजारणीचा नवरा रोज कामाला जाताना तिला पप्पी देऊन जातो. तुमचं मन होत नाही का हो? माझी पण लई इच्छा आहे ग, पण ती कधी तयारच होत नाही. नवऱ्याची जाते ना कधी सुधरायचीच नाही.